जय हिंद मित्रांनो, आपण काल पाहिलं मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि विषम अपूर्णांकाला मिश्रमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आज आपण पाहणार आहोत त्याच अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची. जे आपण आज बेरीज वजाबाकी पाहणार आहोत जी आपण आज बेरीज वजाबाकी पाहणार आहोत ती आपण 3-4 कॅटेगरीमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं की सम जर छेद असला तर कशी बेरीज करायची. दुसरं विषम छेद असला तर कशी बेरीज करायची. ठीक आहे. म्हणजे विषमचा अर्थ काय वेगळं, छेद समान असो किंवा समान नसो त्यांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची व त्यांचा गुणाकार कसं करायचा, या तिन्ही गोष्टी आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा, सगळ्यात पहिलं आपण पाहत आहोत की समान छेद असल्यास बेरीज व वजाबाकी कशी करायची. आपल्याकडे एक संख्या आहे 2/3 अधिक 4/3. आता या ठिकाणी काय बघायचं, आपला छेद समान मित्रांनो, तर काहीच नाही करायचं. सिंपल यामध्ये वरचे जे आपले अंश असते त्यांची सरळ सरळ बेरीज करायची. 4 आणि 2 7 आणि खाली 3 आला 3. आपला आन्सर आलं 7/3. ठीक, ही झाली आपली बेरीज. आणखीन एक क्वेश्चन घेऊ आपण. पहा आता सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. 2/7 अधिक 3/7. बघा छेद समान आहे, मग काय करू आपण इथं 5/7. या ठिकाणी या टाइप मध्ये तुम्हाला याचा आन्सर भेटेल. आता बघा ही झाली बेरीज, पण आता आपण पाहू वजाबाकी कशी करायची. ठीक आहे. ऍक्च्युअल म्हणजे आता बेरीज तर केली आपण, आता वजाबाकी आपण एक उदाहरण घेऊ. 6/9 वजा 2/9. आता बघा मित्रांनो, छेद इथं पण समान आहे, इथे काय छेद समान आहे. ठीक आहे. छेद समान असल्यावर काय करायचं, छेदाला छेद जसा आहे तसाच सेम लिहून टाकायचा. 9 ला 9, 6 मधून 2 किती राहिले मित्रांनो 4. ठीक आहे. तर 4/9 हे आपले आले आन्सर. ठीक आहे. म्हणजे आपण समान छेद असल्यास बेरीज कशी करायची व वजाबाकी कशी करायची आपण आता पाहिलं. या ठिकाणी आता पाहू आपण की भिन्न छेद असल्यास बेरीज वजाबाकी कशी करायची. बघा भिन्न छेद म्हणजे काय, भिन्न छेदचा अर्थ असतो की समजा आपल्याकडं 1/3 अधिक 1/4 आहे. या बघा आता हे खूप ना ध्यान देऊन पहा, कारण हे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्याला याच्यामध्ये मेळ लागत नाही. करायचं काय बघा, आता या टायमाला काहीच नाही करायचं. ह्या 4 न 1 ला गुणायचं. 4 1 4. 4 न काय केलं मी 1 ला गुणलं. 4 1 4 अधिकला अधिक 3 1 3. 3 ला 3. ठीक आहे. आणि 3 चौक 12. म्हणजे खालच्याचा केला मी गुणाकार. 4 ने 1 ला गुणलं 4 आलं. 3 ने 1 ला गुणलं 3 आलं. आणि या दोघांचा गुणाकार केला आपल्या आलं 12. मग आता 4 + 3 किती झाले 7/12. हे आपले आले आन्सर. ठीक आहे. पहा आणखीन एक क्वेश्चन पाहू आपण कसं सॉल्व्ह करायचं. बघा जर छेद समान नाही तर बेरीज कशी करायची. इथं बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून 2/3 अधिक मी 3/4 जर घेतलं तर छेद समान नसल्यास बेरीज कशी करायची. बघा ते आता काहीच नाही मित्रांनो. 4 दुने काय करायचं, या 4 ने या 2 ला गुणायचं. 4 दुने 8 अधिकला अधिक. पहा आता 3 त्रिक 9. ठीक आहे. 3 चौक 12. ठीक आहे. पहा आता 3 चौक 12 कसं करायचं बघा. आता सिंपल काहीच नाही करायचं. 8 + 9 किती बघा आता ठिकाणी 17/12. हे आले आपले आन्सर. आता या ठिकाणी वजाबाकी कशी करायची, सेम पद्धत, काहीच नाही, एकदम सोपी पद्धत. सेम वजाबाकी पण त्याच पद्धतीने करायची ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी बेरीज केली. पहा आता काय करायचं आपल्या ठिकाणी. जर आपल्याकडं 2/3 वजा 3/5 आहे. ठीक आहे. तर मग काय करायचं, 5 दुने 10 वजाला वजा 3 त्रिक 9. ठीक आहे. 5 त्रिक 15. 10 मधून 9 गेले 1/15. या टाइप मध्ये आता तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या. ठीक आहे. जर छेद समान असो किंवा नसो तर वजाबाकी आणि बेरीज कशी करायची ही ट्रिक मित्र विसरायची नाही. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवायची. समजा आपल्याकडे ए आणि बी प्लस सी आणि डी आहे, तर काय करायचं, ए न डी ला गुणायचं. म्हणजे आपल्याकडे ए इंटू डी आलं. ठीक आहे. आता प्लस असलं तर प्लस, नंतर बी इंटू सी करायचं. बी इंटू सी डिवायडेड बाय बी बाय डी. हे फॉर्म्युला मित्रांनो लक्षात ठेवा. हे फॉर्म्युला विसरायचा नाही कधी, जेव्हा तुमचे छेद समान नसतील त्यावेळेस. ठीक आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघूया की या ठिकाणी आपण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की समजा आता आपण पाहणार आहोत की गुणाकार भागाकार कसा करायचा. ठीक आहे. छेद समान असो किंवा नसो, गुणाकार व भागाकार कशा प्रकारे आपल्याला करायचा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता गुणाकार कसा करायचा या ठिकाणी. आता बघा यामध्ये ना गुणाकार आणि भागाकार एकदम सोपा आहे. फक्त तुम्ही ना ध्यान देऊन लक्ष द्यायचं की मी काय करलो. ठीक आहे. ऍक्च्युअली मी काय करतो याच्याकडे तुम्ही फक्त ध्यान देऊन लक्ष द्या. आता पहा गुणाकार विचारला आपल्याला दोन संख्येचा. दोन संख्या म्हणजे कसा, आता छेद आणि अपूर्णांक, अंश आणि छेद आपण ज्याला म्हणतो अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. अंश आणि छेद. आता समजा आपल्याकडे एक 2/3 आहे गुणिले 4/5 आहे सगळ्यात पहिलं. आता याच्यामध्ये छेद वेगळा आहे, बरोबर आहे. आणखीन एक घेऊ आपण 2/6 गुणिले 4/6. याच्यामध्ये छेद समान आहे. बघा आता काहीच नाही करायचं. 4 दुने 8, 5 त्रिक
15 आला आपला आन्सर. बस इतकंच करायचं या ठिकाणी पण. 4 दुने 8, 6 6 36 36 आला आपला आन्सर. बस एवढंच करायचं. डायरेक्ट या दोघाचा गुणाकार करून टाकायचा. पण भागाकारामध्ये काय करायचं ते पहा. भागाकारामध्ये खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे 2/3 भागिले 4/5 दिले आहे. बघा आता या ठिकाणी पहा, लक्ष द्या करायचं काय. बघा काय करायचं, या 5 न 2 ला गुणायचं. 5 दुने 10. मी काय म्हणलं, 5 न काय करायचं, 2 ला गुणायचं. 5 दुने 10 डिवाइड 3 चोक 12 10/12. आता याच्यामध्ये पण काय करू आपण, याला आणखीन सिम्प्लिफाय. सिम्प्लिफायचा अर्थ काय असतो मित्रांनो, सिम्प्लिफाय म्हणजे एकदम छोट्या रूपामध्ये त्याला आपल्याला आणायचं. ठीक आहे, बघा मग 2×5 म्हणजे 2 जर 5 ला भागलं तर काय, 2×5 2×12 5/6 हे आले आपले आन्सर. ठीक आहे, बरं यामध्ये जर आपला छेद समान असला तर बघा बरं. ठीक आहे, जर मी म्हणलं 2/3 भागिले 5/3 काहीच नाही करायचं, परत तेच करायचं. 3 दुने 6 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे, बघा 6/15 याला आणखीन लहान करू शकतो का, बघा बरं. 3 दुने 6 3 5 15 2/5 आले आपले आन्सर. म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, जर आपण ऐका एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती गोष्ट, जर आपण आपल्याकडे अंश आणि छेद, जर आपल्याकडे छेद समान असेल तर वरच्यांची बेरीज करायची, जे आला आन्सर तो आन्सर, आणि खालच्याला छेदाला छेद लिहून टाकायचा. जर आपल्याकडे छेद समान नाही मित्रांनो, तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला छेद समान असल्यावर तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे, तिरकस गुणाकार करून खालच्यानं वरच्याला गुणायचं, इकड साईडच्या इकड साईडला गुणायचं, त्या दोघांची वर करायची बेरीज, आणि खालचे जे छेद आहेत त्या दोन्ही छेदांचे गुणाकार करून ते आपला आन्सर तिथं लिहायचं आहे. सेम दोन्ही पण पद्धत आपल्याला वापरायची आहे, वजाबाकीमध्ये पण आणि बेरजेमध्ये पण. पण जर आपल्याकडे गुणाकार असला तर काहीच नाही करायचं, अंशाचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा, समोर सरळ सरळ उत्तर लिहून द्यायचं. पण जर भागाकार असेल तर काय करायचं, सेम जे आपण बेरजेमध्ये केलं ना, 5 न 2 ला गुणलं, 3 ने 4 ला गुणलं, आपल्याकडे 10/12. परत त्यांना काय केलं आपण, होईल तेवढं सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय म्हणजे काय केलं, लहानात लहान त्याला करण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी आपण आज 4 गोष्टी शिकलो मित्रांनो. एक गोष्ट काय शिकलो आपण, की अंश व छेदाची किंवा मग आपण त्याला म्हणतो अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. ठीक आहे, त्यानंतर आपण आज पाहिलं की गुणाकार कसा करायचा व त्यांचा भागाकार कसा करायचा. ठीक आहे, आता आपल्याकडे एक स्पेशल तुमच्याकडे आता अपूर्णांकाची तुलना कशी करायची हे आपण पाहू. ठीक आहे, बघा आता अपूर्णांकांची तुलना कशी करावी, हे खूप साऱ्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये अडचण येतात की अपूर्णांकाची तुलना. आता तुलना म्हणजे काय करायचं, ठीक आहे, म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक छोटा आहे, कोणत्या अपूर्णांकाला आपण मोठं सांगायचं, कोणत्या अपूर्णांकाला लहान सांगायचं, हे आपल्याला मिळ लागत नाही. आपला हा जो प्रश्न आहे ना, मी जे तुम्हाला शिकवायला लागलो, हा प्रश्न स्कॉलरशिप NMMS नवोदयलाच नाही तर पोलीस भरती UPSC MPSC पर्यंतच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो आणि त्यामध्ये मुलं आपले अटकतात. तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते पाहू. आता सर्वात पहिलं पहा, आपल्याला एक सगळ्यात सिंपल पद्धत दिलेली आहे आपल्याला, की दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करा लसावी वापरून. आता लसावी काय असेल तुम्हाला मी आता समजून सांगतो. मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. जसं आपल्याकडे उदाहरण दिलेलं पाहिजे, 3/4 व आपला 5/6 यांच्यामध्ये सांगायचं कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिलं लसावी करून घ्यायची. लसावीचा अर्थ काय असते, हे दोन्ही बी जे छेद याला समान करून घ्यायचं. आता कसं आपण समान करू शकतो, बघा वर कसं करू शकतो. आता 4 ला आपण जर 12 केलं तर काय करावं लागेल, मग बघा जर समजा आपल्याला 4 ला 12 करायचं तर कितीने गुणावं लागेल, 3 न. जर आपण छेदाला जर 3 ने गुणलं तर आपला अंशाला पण 3 ने गुणावं लागतोय. मग आपण काय करू, 3 त्रिक 9 4 त्रिक 12. ठीक आहे, बरोबर. आता आपण काय करू, परत आता बघा 6 ला 12 करता येतं का, हा 2 न करता येते. मग खाली जर 2 न गुणलं तर वरी पण आपल्याला 2 न गुणावंच लागेल. 5 दुने 10 आणि 6 दुने 12. म्हणजे आता आपल्याकडे काय झालं बघा, की आपल्याकडे काय झालं, आता दोन्हीचा बी छेद सेम झाला. आपण याला काय करू, सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं, सगळ्यात छोटं रूप द्यायचं. कसं मग बघा, आता 3 त्रिक 9 3 चोक 12 म्हणजे आपल्याकडे आलं 3/4. परत 2×5 2×12 म्हणजे आपल्याकडे काय आलं 5/6. मग 3/4 आणि 5/6 मध्ये मोठा कोण आहे बघा बरं, सर्वात मोठं कोण आहे आपल्याकडं, 5/6. आपण काय म्हणू शकतो, 5/6 हा अपूर्णांक आपला काय सर्वात मोठा आहे. ठीक आहे, आता 9 आणि 10 मध्ये मोठा कोणता आहे, सिंपल आहे, जाऊ द्या इथं समजून घेऊ. बघा आता इथंच कळून जाईल तुम्हाला, हे 12 आपलं समान आलं ना. 9 आणि 10 मध्ये मोठं कोण आहे, 10 मोठे, तरी पण आपण म्हणू शकतो 5/6. ठीक आहे, समजलं. या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल जेव्हा आपण याचे छेद समान केले का त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल कोणता छोटा आहे कोणता मोठा आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण ही आपली झाली पहिली पद्धत, त्याला आपण म्हणतो समान छेद पद्धत. दुसरी पद्धत कोणती पहा आपल्याकडे, दुसरी पद्धत आहे आडवा गुणाकार करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, आता A व B आणि C व D ची तुलना करण्यासाठी A × D B × C काढा, जो गुणाकार मोठा त्या बाजूचा अपूर्णांक मोठा. सिंपल आहे बघा, या ठिकाणी आपल्याला 2 दिलेले आहेत, 2/5 व 3/7. ठीक आहे, आपल्याला दोन गोष्टी दोन्ही मध्ये आपल्याला चेक करायचंय कोणता अपूर्णांक मोठा आहे कोणता अपूर्णांक छोटा आहे. डायरेक्ट करायचं, 7 दुने 14. ठीक आहे,
7 2 14, 5 त्रिक 15. बघा आता 14 15 7 5 35. पण मेन मुद्दा काय, हे दोन भाग हे दोन लक्षात ठेवायचे, 14 आणि 15. आता 14 मोठं 15 मोठं पहा बरं. 15 मोठं आहे, 15 कशाचं आहे, 3/6चं. झालं आपला आन्सर. मग काय आपण म्हणू शकतो, 3/6 अपूर्णांक आपला कसा आहे, मोठा आहे. का, कारण की आपलं 15 गुणाकार काहीच नाही, सिंपल आहे. दुसरी मेथड एकदम सोपी बघा, एकदम सोपी मेथड आहे दुसरी. तुम्हाला एका मिनिटात कळून जाईल करायचं काय. फक्त एक लक्ष द्या, आपल्याकडं 2/5 व आपल्याकडं 3/7 आहे. काहीच नाही, या 7 न 2 ला गुणा, 7 दुने 14, या 5 न 3 ला किती आलं, 15. मग 14 मोठं का 15 मोठं, 15 मोठं. मग आला आपला आन्सर 3/7. कशाचं, 7, 3/7. ठीक आहे, समजलं. आता बघा पद्धत क्रमांक 3 काय म्हणते, दशांश रूपांतर पद्धत. याच्यामध्ये काहीच नाही करायचं, जो आपल्याकडे अपूर्णांक आहे, जसं आपल्याकडे इथं 5/8 आहे, काय करायचं, या 8 न 5 ला भाग द्यायचा. ठीक आहे, आता कसा भाग द्यायचा बघा बरं तुम्ही. पॉईंट घ्यायचा, 0 आला, 8 45, ठीक आहे, सॉरी 8 6 48, 48 खाली उरले 2. ठीक आहे, पुन्हा 8 दुने 16, पुन्हा उरले 4. म्हणजे आपलं उत्तर काय येते, जर आपण 5 ने जर 8 ला भाग दिला तर आपलं उत्तर येते 0.625. आणि जर आपण 7 ने जर 11 ला जर भाग दिला तर आपलं उत्तर काय येते, सॉरी 11 ने जर 7 ला भाग दिला तर उत्तर काय येते 0.636. आता बघा या ठिकाणी 0.625 व 0.636. 625 मोठं का 636 मोठं, 636 मोठं. मग आपलं काय म्हणतो, आपला आन्सर काय आहे, 7/11 हा आपला मोठा अपूर्णांक आहे. तर आपण 3 पद्धती पाहिल्या. पहिली पद्धत कोणती पाहिली आपण, काय करायचं, सरळ सरळ छेद समान करायचा. ठीक आहे, जो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक त्याची किंमत मोठी. ठीक आहे, नंतर आपण दुसरं काय केलं, आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जो अपूर्णांकाची संख्या मोठी तो अपूर्णांक मोठा. नंतर आपण तिसरं काय पाहिलं, दशांश पद्धत. दशांश पद्धत म्हणजे काय असती, आपण काय केलं बघा, 5/8 आहे, तर या 8 न भागलं कशाला, 5 ला. 8 न कशाला भाग दिला आपण, 5 ला. जे आपलं आन्सर एंड पॉइंट मध्ये ज्याचं आन्सर मोठा आलं तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, या 3 पद्धती आपण या ठिकाणी पाहिल्या. ठीक आहे, आता आपण पाहूया या ठिकाणी काही ठराविक गोष्टी. जसं बघा आता या ठिकाणी तुम्हाला एक नवीन मेथड शिकवणार आहे मी, की समजा दशांश व अपूर्णांक यांतील संबंध कसा काढायचा. बघा आता सगळ्यात पहिला आपल्याकडे अपूर्णांक आहेत, 1/2, 1/4, 1/3. नंतर आपला दशांश दिलेला आहे. आता 1/2 चा अर्थ काय असते बरं, 1/2 म्हणजे काय असते, 2 ना आपण 1 ला भाग द्याला. ठीक आहे, आता काय नाही म्हणजे काय करावं लागेल, पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे, पॉईंट दिला म्हणजे आपण 0 घेऊ शकतो. 2×5 = 10, बाकी आले 0 0, वर उत्तर गेलं आपलं 0.5. या पद्धतीने आपण काय केलं, ज्या ठिकाणी या पद्धतीने आपण काय केलं, की 1/2 ची किंमत आपण कशी 0.5 काढली, तशीच आपण 1/4 ची आली 0.25, 3/4 ची आली 0.75, 1/5 ची किती आली 0.2, 1/3 ची 0.33, 2/3 ची 0.66. या पद्धतीने आपल्याकडे किमती आल्या. बरं ठीक आहे, किमती आल्या, आता आपल्याकडे पण आता करायचं काय बघा. हे होता अपूर्णांक. ह्या अपूर्णांकाला आपण कशामध्ये रूपांतरित केलं, दशांश मध्ये. कशामध्ये केलं, दशांश. या दशांशला आपण केलं कशामध्ये रूपांतर, टक्केवारीमध्ये. ठीक आहे, काय 100 त्याला गुणायचं, 100 म्हणलं टक्केवारी. ठीक आहे, किती आलं आपल्याकडे बघा, 0 म्हणजे 1/2 चे 0.5 होतंय आणि टक्केवारी किती येते आपल्याकडे, 50%. ठीक आहे, नंतर 1/4 ची टक्केवारी किती येते, 25%. 3/4 ची किती येते, 75%. आणि 1/5 ची किती येते, 20%. हे काय बरं टक्केवारी नेमकं. ठीक आहे, हे तुम्हाला मी एक चॅप्टर शिकवणार आहे पुढच्या, की ऍक्च्युअल टक्केवारी कशी काढायची. पण मुद्दा काय समजून घ्या, की जर आपण अपूर्णांकाला म्हणजे समजा आपल्याकडे 2 समान तुकडे येतं, 2 पैकी आपण एक तुकडा खाल्ला, एक तुकडा आपल्याकडे उरला, म्हणजे आपल्याकडे किती तुकडे उरले, 50% आपल्याकडे ती वस्तू उरली. ठीक आहे, नंतर 1/4 आहे, म्हणजे आपल्याकडे 4 समान तुकडे होते, ज्याला 3 तुकडे खाल्ले, एक तुकडा उरला, म्हणजे 1/4 म्हणजे आपण किती टक्के उरला आपल्याकडे, फक्त 25%. ठीक आहे, नंतर जसे 3/4 म्हणजे 3 तुकडे राहिले, एक केलं, किती उरलं आपल्याकडे, 75% उरलं. ठीक आहे, असंच 1/5 म्हणजे किती उरलं, 20% उरलं. तर या टाइप मध्ये आपण याला समजून घेणार आहोत. इथं आपण काय काढा, एक सामान्य ग्राफ काढा, जे तुम्हाला समजून जाईल. आता ग्राफ काय हे सगळं आपण पुढे पाहणार आहे. ऍक्च्युअल मध्ये ग्राफ हे आपण सगळं शिकणार आहोत त्यामध्ये, की ग्राफची रीडिंग कशी करायची, ग्राफला कसं ओळखायचं, ग्राफ बनवायचा कसा. पण बेसिक इथे तुम्हाला सांगतो मी, बघा आता लक्ष द्या. 0 पासून स्टार्टिंग केली, 10 20 30 40 50 60 70 80, हे काय सगळे टक्केवारी. सगळ्यात आपलं किती आले, 50% म्हणजे आपण 50 पर्यंत घातला. नंतर ठीक आहे, दुसरं किती आलं आपलं, 25%. काय आलं, 1/2 चं उत्तर आलं 50%. 1/4 चं उत्तर किती आलं, 25%. 1/5 चं किती आलं, 20%. 1/8 चं किती आलं, 13%. आणि 1/10 चं किती आलं, 10%. 3/4 चं किती आलं, 75%. ठीक आहे, ही काय आपली एक टक्केवारी. ठीक आहे, आय होप तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजल्या असतील. ठीक आहे, तर अशाच प्रकारे किंवा अशाच ट्रिकी आणि
इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात.